नमस्कार मित्रांनो, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी ज्ञानेश्वर महाराजांची एक विराणी किंवा विरहिणी सादर करणार आहे आणि त्याचं रसग्रहण किंवा त्याचा भावार्थ जो मला उमगला तोही तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, विराणी ज्यांना हा काव्यप्रकार माहिती नाही त्यांच्यासाठी म्हणून अगदी थोडक्यात, ज्याप्रमाणे प्रेयसी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी उत्सुक असते, त्याला भेटण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, त्याचप्रमाणे मनुष्य देह जो आहे तो देखील परमात्मा जो आहे त्याच्याशी एकरूप होण्यासाठी सगळ्या प्रकारची बंधनं लांघायला तयार झालेला असतो. आणि त्या विरहामध्ये जे उद्गार संत महात्म्यांच्या शब्दातून आले, जे भाव प्रकट झाले, ते त्या विरहातून झालेले असल्यामुळे त्याला विरहिणी किंवा विराणी असं म्हणतात. हे अगदी थोडक्यात. आपण पुन्हा कधीतरी पूर्ण एखादा भाग फक्त विराणी या काव्य प्रकारावरती करू, पण तुर्तास एवढंच लक्षात ठेवा. तर ही विराणी अशी आहे. मी माझे म्हणता ठकची ठेलिये, मी माझे म्हणता ठकची ठेलिये, आपुले जाती कुळ विसरून गेलिये, गुणाचा दुकाळ पडिला देशी, निर्गुणासी कैसी रातलिये, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सये, शेजारासी नये काय करू. तर ही विराणी एवढीच आहे, छोटीशी आहे, पण त्यामध्ये एका प्रेयसीची आर्तता देखील आहे. आणि त्याचबरोबर हा आत्मा जो आहे, जो परमेश्वराच्या दर्शनासाठी, त्याच्या सानिध्यासाठी आतुर झालेला आहे आणि त्यासाठी व्याकुळ झालेला आहे, तो भावसुद्धा तुम्हाला दिसतो. हे विराणीचं वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामध्ये रूपक जे आहे ते प्रेयसीचं असतं, पण मूळ उद्देश, मूळ अर्थ जो असतो तो परमेश्वर भेटीशी निगडीत असतो. तर पहिली पंक्ती कशी आहे? मी माझे म्हणता ठकची ठेलिये, आपुले जाती कुळ विसरून गेलिये. मी माझे म्हणता ठकची ठेलिये. आता याचा अर्थ जो मी समजलो तो असा आहे की मी माझे म्हणता, मी, माझं, मला, आणि तो जो माया विकार आहे की हे सगळं माझं आहे, हे माझं आहे, हे त्याचं आहे, हे मी आहे, किंवा हा जो अहंकार आहे की मीपणा जो आहे तो करता करता मी माझे म्हणता. तर मी त्याच्यामध्ये एक शब्द पुन्हा एकदा म्हणताला दोनदा म्हणूयात, मग तुम्हाला लवकर समजेल. मी माझे म्हणता म्हणता, मूळ वाक्यरचना मी माझे म्हणता ठकची ठेलिये. आता ठकची ठेलिये म्हणजे काय? ठकणे म्हणजे फसवणे, आणि ठेलिये ठाकणे म्हणजे होणे किंवा असणे किंवा बनणे, तसंही अर्थ त्याचा असतो. तर या पंक्तीचा जो अर्थ मला उमगला तो असा की मी माझंपणा, मीपणा, अहमपणा सगळं करता करता मला याची जाणीव व्हायला लागली आहे की मी आता स्वतःलाच फसवते काय, स्वतःशी खोटं बोलते आहे, स्वतःला फसवते आहे. आपुले जाती कुळ विसरून गेली आहे. आता इथे जाती कुळ जे आहे याचा संबंध आपण थेट जात आणि कुळ याच्याशी न घेता आपली जी ओळख आहे समाजातली म्हणा किंवा वैयक्तिक ओळख ज्याला आपण म्हणतो, इंग्रजीमध्ये ज्याला शब्द आहे आयडेंटिटी, जी तुमची स्वतःची ओळख आहे, मग ती कुठलीही असू शकते. तुमच्या जातीनिहाय असू शकते, कुळनिहाय असू शकते, तुम्ही जे काम करता त्याच्यानुसार असू शकते, मग तुमची परंपरा जी आहे त्यानुसार असू शकते. पण इथे विरहिणीमध्ये ज्ञानेश्वर महाराज काय उद्गार करतात की मी माझे म्हणता ठकची ठेलिये, मला जाणीव होते की माझी स्वतःचीच फसगत मी करत आहे. आपुले जाती कुळ विसरून गेली आहे. मी स्वतःची जात, कुळ, परंपरा, ओळख सगळं काही विसरून गेले. म्हणजे ती जी भुरळ आहे, परमेश्वर भेटीची जी भुरळ आहे ती इतकी प्रगल्भ आहे की मी हे सगळं काही विसरून गेले. जवळपास मी स्वतःला विसरून गेले, स्वतःची ओळख विसरून गेले. पुढची पंक्ती अशी की गुणाचा दुकाळ पडला देशी, निर्गुणासी कैसी रातलिये. आता याच्यामध्ये गुणाचा दुकाळ पडिला देशी, अनेक जण वेगवेगळ्या अर्थाने गुण हा शब्द जो आहे, गुण त्याचा अर्थ जो आहे तो समजून घेतात. पण मी संदर्भ बघतो आणि मग त्यानुसार गुण याचा अर्थ काय घ्यायचा हे ठरवतो. तर हा जो संदर्भ आहे की गुणाचा दुकाळ पडिला देशी, निर्गुणाशी कैसी रातलिये,
गुणाचा दुकाळ, दुकाळ म्हणजे दुष्काळ, दुकाळ म्हणजे वाईट काळ, सांप्रत काळ जो आहे तो वाईट काळ. अगदी तुम्ही आत्ताचा विचार केला तर कोरोनाचा हा जो काय काळ आहे तो दुकाळच आहे. गुणाचा दुकाळ पडिला देशी. देशी म्हणजे आपण जिथे राहतो त्याला देश हा पूर्वंपार आपल्याकडचा शब्द आहे. गुणाचा दुकाळ पडिला देशी, तर याचा अर्थ मी असा घेतो, माझ्यासाठी मी जो समजलो तो, की सद्गुणांचा दुष्काळ पडलेला दिसतोय अवतीभवती, तो जो गुण असायला हवा. आता हे गुण जे आहे ते दरवेळी आपण किती गुण मिळाले किंवा ज्याला आपण आकड्यांमध्ये मोजतात, ज्याला आपण म्हणतो की क्वांटिफिकेशन इंग्रजीमध्ये, तर ते गुण आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतात. पण हे गुण जे समजतोय मी ते असे की सद्गुणांचा दुष्काळ पडला आहे सगळीकडे. जे अवगुणच अवगुण मला दिसू लागलेले आहेत, आणि हे अवगुण आध्यात्मिक मार्गाचे बरं का. या अर्थाने घेऊ नका की कोणी चोऱ्यामाऱ्या करते हे करतंय, कारण की त्यांनी प्रेयसी किंवा प्रियकर यांना काही वाटण्यासारखं नाहीच आहे. हा आध्यात्मिक गुणांचा दुष्काळ आहे. देवावरची श्रद्धा असेल, भक्ती असेल, यांचा दुकाळ आहे असं माझ्या मते इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता आणखीन एक जो अर्थ मी इथे समजतो की गुणाचा दुकाळ पडेला देशी, असा गुणाचा दुकाळ पडेला देशी याचा आणखीन एक सूक्ष्म थोडासा वेगळा अर्थ जो मी घेतो तो असा की सगुण आणि निर्गुण हे जे आहेत की तो जो मूळ तत्व आहे की ज्याच्यावरनं तुम्ही एखाद्या गोष्टीचं अस्तित्व समजून घ्यायचा प्रयत्न करता, त्या अस्तित्वाचाच कुठेतरी दुकाळ पडलेला आहे. म्हणजे माणसांना पारखी झाली आहेत की काय, किंवा अशी जाणीव होतीये की आपणच या गुणांच्या चक्रामध्ये इतके अडकून पडलेलो आहोत की त्या निर्गुणाची आपल्याला जाणीवच राहिलेली नाही आहे. कारण की पुढची पंक्ती कशी येते, निर्गुणाशी कैसी रातली आहे. गुणाचा दुकाळ पडिला देशी, अवतीभोवती सगळ्या गुणांचा दुकाळ पडलेला आहे, आणि म्हणून काय झालं, निर्गुणाशी कैसी रातली आहे. निर्गुणाशी रातली आहे. निर्गुण म्हणजे परमेश्वर, जो कुठल्याही गुणांनी कुठल्याही गुणांच्या तुमच्या साच्यामध्ये बांधला जाऊ शकत नाही, तो निर्गुण. निर्गुण निराकार, कुठेही तुम्ही त्याला मोजदाद ज्याची करू शकत नाही, ज्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकत नाही, वर्णन करू शकत नाही, तो निर्गुण म्हणजे परमात्मा. निर्गुणाशी कैसी रातली आहे. आता रातली आहे हा शब्द जो आहे तो रत या शब्दावरनं आला आहे. रत या शब्दाचा अर्थ समागम किंवा एक होणे असाही त्याचा अर्थ असतो. प्रेम, त्याच्यावरूनच रती हा शब्द आलेला आहे. तर तो रत या शब्दावरनं रातली आहे की गुणांचा दुकाळ देशी पडला आणि मला त्या निर्गुणाबद्दल ओढ निर्माण झाली इथपर्यंत की त्या निर्गुणाशी समागम होण्या इतपत मी जाऊन पोहोचले. त्याच्याशी मी एकरूप होऊ पाहत आहे, त्याच्यावर एवढा अनुराग माझा आहे, त्याच्याशी मला एकरूप होण्याची ओढ मला लागलेली आहे. निर्गुणाशी कैसी रातली आहे. पहा कसं झालं, इकडे गुणांचा दुकाळ होता म्हणून मला निर्गुणावरती प्रेम जडलं, निर्गुणाबरोबरच्या सानिध्यामध्ये मला राहावंसं वाटलं, आणि त्याच्याबरोबरच मी रत झाले. रत म्हणजे एकत्र राहणे, सरत म्हणजे समागम. म्हणजे थोडक्यात काय की ही विरहिणी जी आहे, ही विराणी जी आहे, प्रेयसीचं रूपक जे आहे ते असं की घरामध्ये सगळ्या गुणांचा दुकाळ पडला म्हणून मी निर्गुणामध्ये सुख शोधू लागले, निर्गुणामध्ये माझं सगळं आयुष्याचं सार आणि अर्थ जो आहे तो शोधू लागले, आणि मी हे सगळं सोडून त्याच्याबरोबर राहू लागले, निर्गुणाबरोबर राहू लागले, निर्गुणाबरोबर समागम जो आहे त्याची इच्छा, त्याची कामना मी करू लागले. आणि शेवटची पंक्ती अशी की बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सये, शेजारासी नाही काय करू. आता ही पहा फार मोठी गंमत आहे की निर्गुणावर प्रेम जडलं आहे, बरोबर, निर्गुणावर प्रेम जडलेलं आहे. पण गंमत अशी की बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सये. आता
विठ्ठल आणि रखुमाई हे जे वरदाई आहेत, वर देणारे जे आहेत, विठ्ठल आणि रखुमाई हे माझे आईबाप आहेत. आणि हे काव्याचा प्रकार बघा किती सुंदर आहे, की जणू काही ही प्रेयसी जी आहे ती तिच्या सखीला, तिच्या मैत्रिणीला तिचं दुःख ऐकवतीये. सये, सये म्हणजे सखी, सखीला सांगतीये. पूर्वीच्या काळी अशी अनेक गीतं आपल्याकडे सुद्धा असायची बघा, की अगं सखी काय करू हे नाही. संगीत नाटकांमध्ये तर अनेकदा असा उल्लेख तुम्हाला दिसतो, की निर्गुणाशी मी रातली, निर्गुणावर मी प्रेम केलेलं आहे, त्याच्याशी समागम करायला मी इच्छुक आहे, पण माझे आई आणि बाप विठ्ठल आणि रखुमाई माझ्याबरोबर नाहीत, मी काय करू. ते माझ्याबरोबर नाहीत. मित्रांनो, याच्यामध्ये जो मी अर्थ घेतला तो असा, की जर मनुष्य रूपाला जर प्रेयसी या अर्थाने थोडं आपण जर पाहिलं त्या रूपकामध्ये, तर प्रेयसीला आपल्या आईवडिलांनी प्रेमाने आपला हात आपल्या प्रियकराला द्यावा, आपल्या आईवडिलांनी कन्यादान करावं असं सगळ्यांना वाटतं. पण ही विराणी अशी आहे, की प्रेम तर जडलं आहे परमात्म्यावर, नाही असं नाही, पण माझे आईबाप माझ्याजवळ नाही आहेत, हे विठ्ठल रखुमाई जे आहेत ते माझ्याजवळ नाही आहेत, मग मी कशी जाऊ. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय तर जाता येणार नाही, पण ते माझ्याजवळ नाही आहेत सखी, मी काय करू. माझ्या आईवडिलांनी जर माझं कन्यादान नाही केलं, त्यांनी जर मला जाऊ नाही दिलं, तर मी जाऊ कशी. आणि म्हणून हा विरह, कारण की प्रेम जडलं आहे पण जाता येत नाही आहे, आईवडील जवळ नाही आहेत. थोडक्यात काय, की समागम जे आहे परमात्म्याशी ते तर करायचं आहेच, पण विठ्ठल आणि रखुमाईच्या पायांशी सुद्धा बसायचं आहे. भारतीय सनातन परंपरेतला द्वैतातून अद्वैताकडे घेऊन जाणारा जो मार्ग आहे, भक्ती मार्ग, तो असा जातो, की विठ्ठल रखुमाई बरोबर हवेत, त्यांच्याबरोबर राहायचं, त्यांच्या पायाशी राहायचं आहे, ते आईबाप आहेत, पण अंतिम ध्येय काय, अंतिम साध्य काय, तर निर्गुणाशी रातली आहे, निर्गुणाबरोबर राहायचं आहे, त्याच्यावर प्रेम जडलेलं आहे, त्याच्याशी जाऊन एकरूप व्हायचं आहे. आणि या विरहामध्ये, या दुःखामध्ये ही विरहिणी जी आहे, ही प्रेयसी म्हणू आपण, प्रेयसीचं जे रूपक वापरलेलं आहे त्या विरहाचं इथे दर्शन घडतं. हे आध्यात्मिक विरह आहे हा. ही गंमत आहे विराणीची, ही गंमत आहे विरहिणी या काव्य प्रकाराची, की मनुष्य रूपाला आध्यात्मिक रूपामध्ये रूपक देणं आणि त्यातून फार मोठा निर्गुणाचा आणि मनुष्याचा जे अंतर आहे ते दाखवणं, हे आपले संत मंडळीच करू जाणे. अत्यंत सुंदर अशी ही विराणी. तर मंडळी, ही होती ज्ञानेश्वर महाराज यांची विराणी. तुम्हाला ही विराणी कशी वाटली, तुम्हाला हे रसग्रहण कसं वाटलं हेही मला नक्की कळवा. आपल्या या चॅनलवरती मी पहिल्यांदाच विराणीचं रसग्रहण करत आहे, आणि आधी म्हटलं तसं आपण एकदा कधीतरी एखादा व्हिडिओ फक्त विराणी किंवा विरहिणी या काव्य प्रकारावरती करूयात. याला विराणी म्हणतात, विरहिणी म्हणतात, त्यामुळे काळजी करू नका, दोन्ही बरोबरच आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअरसुद्धा करा, आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्याही मला कळवा. पुढच्या वेळी भेटू पुढचं कुठलं तरी काव्य घेऊन किंवा दुसरा कुठला तरी विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.